हॅलो एव्हरीवन, एपीटी क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण क्लास 10चा मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टमधील चॅप्टर 5 पाहत आहोत, प्रोबॅबिलिटी. चॅप्टर 5 प्रोबॅबिलिटी. तर काय असते प्रोबॅबिलिटी? आपण रिअल लाईफमध्ये जेव्हा जगत असतो, डेली कॉन्व्हर्सेशन ज्यावेळी करत असतो, त्यावेळी खूप सारे शब्द वापरतो. वी यूज द फॉलोइंग वर्ड्स टू एक्सप्रेस द पॉसिबिलिटी इन डेली कन्व्हर्सेशन, सच ॲज प्रोबॅबल, मे बी, इम्पॉसिबल, शुअर, नियरली, 50-50. असे वर्ड्स तुम्ही बऱ्याचदा वापरले असतील जसं की प्रोबॅबली येईल, मे बी मी हे काम करू शकतो, है की नाही. इम्पॉसिबल, दिस इज इम्पॉसिबल. शुअरली आय विल डू इट, शुअर. नियरली, इट्स नियरली टू, नियरली टू, थोडं जवळपास टू आहे. 50-50, देअर इज चान्स ऑफ 50-50. अशा प्रकारे जे आपण वर्ड्स वापरतो ते का वापरतो? ते आपल्या खऱ्या ॲक्च्युली पॉसिबिलिटीजसाठी वापरतो. कुठली गोष्ट पॉसिबल आहे नाही आहे त्यासाठी आपण तो वापरतो वर्ड. ओके, असेच वर्ड आपण प्रोबॅबिलिटीसाठी वापरत असतो. जी काही प्रोबॅबल गोष्ट होणार आहे, जी काही होण्याची शक्यता आहे, शक्यता पॉसिबिलिटीज आहेत, त्यासाठी आपण प्रोबॅबिलिटी पाहत असतो. चला काही सेंटेन्स पाहूया ज्याच्यामध्ये आपण त्याचा वापर केला. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग टू प्रेडिक्शन्स. जसे प्रेडिक्शनसाठी, फ्युचरसाठी आपल्याला मोस्ट प्रोबॅबली तर वर्ड वापरला, प्रोबॅबली द रेन विल बी स्टार्ट टुडे. काय, पाऊस पडण्याची शक्यता खूप जास्त आहे, शक्यता येते. ओके, द इन्फ्लेक्शन इज लाईकली टू राईज, लाईकली, इन्फ्लेशन इज लाईकली टू राईज. त्यानंतर इट इज इम्पॉसिबल टू डिफेट इंडियन क्रिकेट टीम इन नेक्स्ट मॅच. नेक्स्ट मॅचमध्ये इंडियन क्रिकेट टीमला डिफेट करणं इम्पॉसिबल, इम्पॉसिबल हा वर्ड वापरला आहे. आय विल शुअरली गेट द फर्स्ट क्लास, शुअरली मला फर्स्ट क्लास मिळेल. देर आर नो पॉसिबिलिटी ऑफ पोलिओ इन्फ्लेक्शन इफ चाइल्ड गिवन द पोलिओ व्हॅक्सिन. अशी पॉसिबिलिटी नाही आहे, देर इज नो पॉसिबिलिटी. ओके, अशा पद्धतीने हे जे वर्ड्स आपण रिअल लाईफमध्ये वापरतो ते ॲक्च्युली डील कशासोबत करतात? प्रोबॅबिलिटीसोबत. त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला काय करावं लागतं, त्याला म्हणतो आपण प्रोबॅबिलिटी. चला तर मग प्रोबॅबिलिटीमध्ये रँडम एक्सपेरिमेंट नावाची कन्सेप्ट पाहूयात. What is by random experiment? The experiment in which all possible results are known in advance. All possible results are known in advance, but none of them can be predicted. त्यातला कुठलाही प्रेडिक्ट करता येऊ शकत नाही with certainty. फिक्स आपण सांगू शकत नाही. And the equal possibility for each result is known as random experiment. त्याला आपण म्हणतोय रँडम एक्सपेरिमेंट. ही रँडम एक्सपेरिमेंट डेफिनेशन आहे, लिहून ठेवा. द रँडम एक्सपेरिमेंट इन विच ऑल पॉसिबल रिझल्ट्स आर नोन इन ॲडव्हान्स. आपल्या सगळे रिझल्ट अगोदर माहिती असतात. आपण एक्झाम दिली आहे, काय होणार आहे, पास होऊ किंवा फेल होऊ, दोन्ही रिझल्ट आपल्याला अगोदर माहिती आहेत, एकतर पास किंवा एकतर फेल. एखादी कॉईन टॉस केली पाहिजे, काही एक्झाम्पल्स देत आपल्याला. टॉसिंग अ कॉईन, एक कॉईन टॉस केली, एकतर हेड मिळेल किंवा टेल मिळेल, ठीक नाही, छापा किंवा काटा, हेड किंवा टेल आपल्याला मिळून जाईल. थ्रोईंग अ डाय, एक डाय थ्रो केला आपण, डाय आठवतोय का, क्यूब, त्याच्यावर 1 2 3 4 5 6 असे आकडे असतात, म्हणजे ते टिपके असतात, त्यानुसार तो डाय, थ्रोईंग डाय, एक डाय थ्रो केला तर आपल्याला काय मिळणार आहेत, 1 2 3 4 5 6 असे फिक्स माहिती आहे. 1 मिळेल, 2 मिळेल, 3 मिळेल, 4 मिळेल किंवा 5 मिळेल. किंवा पिकिंग अ कार्ड फ्रॉम अ सेट ऑफ कार्ड्स. ओके, त्यातला बघा, आणि ब्रिंग अ नंबर फ्रॉम 1 to 50, 1 to 50 मधला कुठला एखादा नंबर घेतला. कार्डमधलं कसं होतं पहा, आपल्याकडे 52 प्लेइंग कार्ड्स असतात, 52 प्लेइंग कार्ड्स असतात. त्यातलं कुठलंही एखादं कार्ड काढायचं असेल आपल्याला, ते आपल्याला त्याच्या पॉसिबिलिटीज माहिती आहेत. काय येऊ शकतं, असं कार्ड येऊ शकतं का जे पॅकमध्ये नाही आहे, 52 पैकी कुठलं तरी एखादं येईल. सगळे 52 आउटकम आपल्याला माहिती आहेत, ते कोणते आपण पुढे पाहणारच आहोत. पण आत्ता जस्ट एक इंट्रो घेऊयात. ब्रिंग अ नंबर फ्रॉम 1 to 50, 1 ते 50 मधला कुठला तरी एखादा नंबर काढायचा असं आपल्याला, तो आपल्याला माहिती आहे. 1 ते 50 मधला कुठला एक नंबर, 50 च्या 50 नंबर आपल्याला माहिती असतात. ओके, पिकिंग अ कार्ड फ्रॉम अ पॅक ऑफ वेल शफल प्लेइंग कार्ड्स, त्याच्यामधला एखादा वेल शफल प्लेइंग कार्ड्समधला एखादं कार्ड पिक करायचं आहे. ओके, चला आउटकम पाहूयात. आउटकम म्हणजे काय, द रिझल्ट ऑफ रँडम एक्सपेरिमेंट इज नोन ॲज आउटकम. म्हणजे काय, या आउटकमचे डेफिनेशन लिहून ठेवा. पाहिजे, आपण एक रँडम एक्सपेरिमेंट केला होता, टॉसिंग अ कॉईन. एक कॉईन टॉस करण्याचा एक्सपेरिमेंट होता. त्याचा आउटकम काय येतील, एकतर हेड येईल किंवा टेल येईल, बरोबर आहे का. समजा आपण थ्रोईंग डायचा एक्सपेरिमेंट केला होता, त्यामध्ये काय आउटकम येतील, 1 2 3 4 5 आणि 6, याचं वेगळं काय येणार नाही आहे. नंतर पिकिंग अ कार्ड फ्रॉम सेट ऑफ कार्ड्स, कार्ड्सपैकी 52 पैकी कुठलं तरी कार्ड येईल. कोणते कार्ड असतात मी सांगतो तुम्हाला. नंतर नंबर फ्रॉम 1 to 50,
1 to 50 मधला एखादा नंबर घ्यायचा, तर 1 2 3 4 5 डॉट डॉट अप टू 50, याच्यापैकी एखादा तो नंबर असेल नक्कीच. म्हणजे हे सगळे काय झाले, आपले आउटकम झाले. दोज आर पॉसिबल आउटकम्स. ओके, चला पाहूयात आपण आपल्या जे प्लेइंग कार्ड्समधले कसे वेगवेगळे व्हरायटी असते. आपल्या बऱ्यापैकी क्वेश्चन प्लेइंग कार्ड्स वाचतो, किंवा हेड टेल, किंवा थ्रोइंग अ डाय, किंवा टॉसिंग अ कॉइन, यावर बऱ्यापैकी एक्सपेरिमेंट असतात. हे दोन आपल्याला नॉर्मली कळतात, पण प्लेइंग कार्ड्समध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड्स असू शकतात, त्यातले फेस कार्ड वगैरे असे बरेचसे कन्सेप्ट येतात त्यामध्ये, ते आपण पाहून घेऊयात. चला आता आपण काय करूयात, आपले 52 प्लेइंग कार्ड जे असतात ना, टोटल 52 प्लेइंग कार्ड, त्याचे कॅटेगरीज पाहूयात कशा पद्धतीने होतात. देर आर 52 कार्ड्स इन अ पॅक ऑफ प्लेइंग कार्ड्स. ओके, टोटल कार्ड किती असतात 52, त्यातले 26 रेड असतात आणि 26 ब्लॅक असतात. त्यातले 26 रेड 26 ब्लॅक असतात. त्यातले रेड कोणते असतात, त्यात हर्ट शेप जे कार्ड असतात, आपले तुम्ही कार्ड्स पाहिले असतात त्यावेळी हर्ट शेप जे कार्ड असतात ते 13 कार्ड असतात. त्यानंतर डायमंड शेप, डायमंड म्हणजे मराठी चौकट, डायमंड शेप तुम्हाला किती कार्ड मिळतील, 13 कार्ड मिळतील. त्यासाठी 13 कार्ड तुम्हाला क्लब शेप मिळतील, हा शेप क्लब आहे, आणि हा शेप काय आहे, स्पेड. त्यासाठी 13 कार्ड मिळतील तुम्हाला, स्पेड शेपसुद्धा मिळतील. असे वेगवेगळे कार्ड्स आहेत. हे प्रत्येकाचा एस हे दिलं आहे पहा, एस म्हणजे फर्स्ट युनिट, ए त्याचं आपलं नोटेशन असतं. ओके, त्यानंतर पहा, इन अ पॅक ऑफ प्लेइंग कार्ड्स देर आर 4 सेट्स, 4 सेट असतात. कोणता कोणता, हर्ट, डायमंड, क्लब अँड स्पेड. ओके, नेमली हर्ट, डायमंड, क्लब अँड स्पेड. इन ईच सेट देर आर 13 कार्ड्स. प्रत्येक सेटमध्ये काय असतात, 13 कार्ड्स असतात. कोणते असतात, तर पहिला असतो किंग, क्वीन, जॅक, 10 9 8 7 6 5 4 3 2 1. 1 नसतो तो एस असतो, एस. ओके, म्हणजे काय, किंग, क्वीन अँड जॅक आर नोन ॲज फेस कार्ड. ह्या तिघांना काय म्हणतो आपण, फेस कार्ड म्हणतो. लक्षात ठेवा, एस इज नॉट अ फेस कार्ड. ओके, आर नोन ॲज फेस कार्ड्स. And in each pack of cards there are 4 cards of king. प्रत्येकामध्ये 4 किंग असतात, म्हणजे प्रत्येक शेपचे असतात पहा. म्हणजे हार्टचा एक किंग असतो, डायमंडचा एक किंग असतो, क्लबचा एक किंग असतो, स्पेडचा एक किंग असतो. तसेच प्रत्येकाचा क्वीन पण असते, प्रत्येकाचे जॅक पण असतात. म्हणजे प्रत्येकाचे 4 कार्ड्स ऑफ किंग, 4 कार्ड्स ऑफ क्वीन, 4 कार्ड्स ऑफ जॅक. दस देर आर 12 फेस कार्ड्स. म्हणजे 4 त्रिक 12 असे काय असतात, फेस कार्ड असतात. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट एकच आहे, टोटल किती असतात 52. त्यातले किंग किती असतात 4, क्वीन किती असतात 4, त्यानंतर जॅक किती असतात 4. हे काय झाले, फेस कार्ड्स. देअरफॉर टोटल किती असतात 12 फेस कार्ड्स. ओके, त्यानंतर एस किंवा 2 3 4 5 6 अप टू 10 पर्यंतचे कार्ड्स असतात. ते प्रत्येकी 4 असतात. ओके, तर प्रत्येक शेडमध्ये, प्रत्येक हार्टमध्ये 13 असतात, डायमंडमध्ये 13, क्लबमध्ये 13 आणि स्पेडमध्ये सुद्धा 13 कार्ड्स असतात. असे कार्ड्स तुम्ही या अगोदर सुद्धा पाहिले असतील. या कार्ड्समध्ये आता ह्या सगळ्या गोष्टी, हे नंबर्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. का लक्षात ठेवायचे आहेत, आपल्याला पुढे ते वापरायचे आहेत. ओके, मग तुझी नोट येते, नोट वाटल्यास तुम्ही नोट करून ठेवा. नोट, एस इज नॉट काउंटेड ॲज फेस कार्ड. एस कधीही फेस कार्ड होणार नाही. एसला आपण फेस कार्ड म्हणू शकत नाही. ओके, चला आणखी काही गोष्टी पाहूयात. चला मग आता आपल्याला इक्वली लाईकली आउटकम्स म्हणजे काय ही कन्सेप्ट पाहिजे. चला तर मग सुरू करूयात. चला, इक्वली लाईकली आउटकम्स म्हणजे काय, इफ अ डाय इज थ्रोन. एक डाय आपण थ्रो केलाय. डाय म्हणजे आठवतोय का, एक काय असतो, क्यूब असतो. त्या क्यूबवर 1 1 2 3 1 2 3 4 असे टिपके दिले असतात. सगळे बाकी साईडने 6 पर्यंतचे, 6 साईडला 6 टिपके असतात. म्हणजे काय आउटकम मिळू शकतो, एनी ऑफ द नंबर फ्रॉम 1 2 3 4 5 6 मे अपियर ऑन द अप्पर फेस. अप्पर फेसवर एखादा 1 ते 6 पैकी कुठला तरी एखादा नंबर अपियर होऊ शकतो. इट मीन्स दॅट ईच नंबर इज इक्वली लाईकली. प्रत्येक नंबर कसा आहे, इक्वली लाईकली टू ऑकर. म्हणजे प्रत्येकाचे जे चान्सेस आहेत किंवा जे प्रत्येकाची प्रॉबिलिटी आहे, प्रत्येकाचा जो शक्यता आहे ती इक्वली आहे. म्हणजे 1 येईल का 2 येईल का 3 येईल. कधी असं होत नाही की ते चान्स कमी आहेत. आपण म्हणतो ना 6 येण्याचे चान्सेस जास्त आहेत, 5 येण्याचे चान्सेस जास्त, असं होऊ शकत नाही. कुठलाही नंबर येऊ शकतो, त्याचे चान्सेस इक्वल आहेत. ओके, हाऊएव्हर इफ
a die is so formed that a particular face comes up most often. जर एखादा आपण असा डाय तयार केला की ज्यामध्ये की 6 हा नंबरच कायम वरती येतोय, सारखा वरती येतोय, देन द डाय इज बायस. त्याला म्हणतो आपण बायस. बायस म्हणजे कसा, तो सेट केलेला असतो त्या पद्धतीने, बायस म्हणतो आपण त्याला. तो त्या पद्धतीने झुकलेला आहे, त्या बाजूला झुकलेला आहे, त्याने 6 साठीच तो फक्त वर्क होतोय. म्हणजे आपण म्हणतो बा गेम सेट आहे, गेम सेट आहे म्हणजे काय, तर तिथं ते बायस आहे, बायस काम केलं आहे त्यांनी, ही चुकीची गोष्ट आहे. ओके, गेममध्ये तर ही चुकीची गोष्ट आहे. इन दिस केस द आउटकम्स आर नॉट लाईकली टू ऑकर इक्वली. अशा केसमध्ये आउटकम्स इक्वल लाईकली असणार नाहीत. म्हणजे इक्वल लाईकली कसं आहे, जिथं त्यांचे चान्सेस इक्वल असतील, ते मिळण्याचे चान्सेस कसे असतील, इक्वल. त्याला आपण इक्वल लाईकली आउटकम्स म्हणतो. आणि एखादा आपण डाय तयार केला की जेणेकरून ज्याची किती वेळा आपण ट्राय केलं तर मॅक्सिमम टाइम 6 मिळेल, तर तो डाय कसा होता, बायस होतो, आपण त्याला बायस म्हणतो. जो बायस नाही त्याला अनबायस म्हणतो. ओके, चला तर मग आपण प्रॅक्टिस सेट 5.1 पाहूयात. चला, प्रॅक्टिस 5.1 काय दिलंय पहा, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग. खालीलपैकी याच्यामध्ये काय पॉसिबिलिटीज, किती पॉसिबिलिटीज आहेत. ओके, चला पहा. वनिता नोज फॉलोइंग साइट्स इन महाराष्ट्र. सी इज प्लॅनिंग टू विजिट वन ऑफ देम इन हर समर व्हेकेशन. तिला खालीलपैकी काही साइट्स माहिती आहेत आणि त्यातली एक ती समर व्हेकेशनमध्ये व्हिजिट करणार आहे. कोणते कोणते आहेत, एक अजिंठा आहे, एक महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा वाईल्ड लाईफ सेंच्युरी, आंबोली, रायगड, माथेरान आणि आनंदवन. यापैकी एक तर ती हे समर व्हेकेशनमध्ये व्हिजिट करणार आहे. म्हणजे की झालं 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. म्हणूयात सिन्स वनिता नोज eight sites of Maharashtra. Therefore, there are 8 possibilities. किती पॉसिबिलिटी असतील, 8 वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज तिथे असू शकतात आणि ती कुठल्याही एका साईटला व्हिजिट करू शकते. चला, सेकंड क्वेश्चन काय पहा, एनी डे ऑफ अ वीक इज टू बी सिलेक्टेड रँडमली. आपल्या किती माहिती, आठवड्यामध्ये किती वार असतात, किती दिवस असतात. तो सिन्स देर आर 7 days इन अ वीक. एका आठवड्यामध्ये किती दिवस आहेत, 7 दिवस आहेत. सो देअरफॉर देर आर 7 possibilities. टू सिलेक्ट अ डे इन अ वीक म्हणू शकतो पुढे तसं. ओके, थर्ड काय हो पहा, सिलेक्ट 1 कार्ड फ्रॉम अ पॅक ऑफ 52 कार्ड्स. 52 कार्ड्समधून आपण किती करू शकतो, एक कार्ड सिलेक्ट करायचं आहे. ओके, म्हणूया सिन्स देर आर 52 कार्ड्स, therefore there are 52 possibilities. Okay, fourth pa, one number from 10 to 20 is written on each card. Select one card randomly. 10 पासून 20 पर्यंत मग काय म्हणू शकतो आपण, 10 आणि 20 त्याच्यामध्ये किती नंबर्स होतील, टोटल 11 नंबर्स म्हणू शकतो. सिन्स there are 11 such cards formed. Therefore, there are 11 possibilities. ओके, अशा पद्धतीने आपण आपला प्रॅक्टिस सेट 5.1 केलेला आहे. यामध्ये एकच क्वेश्चन आहे. आपण नेक्स्ट इथे सॅम्पल स्पेस म्हणजे काय, ही जी कन्सेप्ट महत्त्वाची आपल्याला प्रॉबिलिटी शिकण्यासाठी ती पाहूयात. चला, सॅम्पल स्पेस पाहूयात. काय म्हणले, द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ रँडम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड सॅम्पल स्पेस. आता पहा,
आपण आउटकम म्हणजे काय पाहिलं होतं. आउटकम म्हणजे काय, द रिझल्ट ऑफ द एक्सपेरिमेंट. त्या एक्सपेरिमेंटचा काय रिझल्ट असेल तो पाहिला होता म्हणजे आउटकम. त्या सगळ्या आउटकमचा सेट म्हणजे काय होईल, सॅम्पल स्पेस. सेट आठवतोय का, 9th मध्ये आपण सेट शिकलो होतो, कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचं तो, आठवतोय त्या मेथडने. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल एस और ओमेगा. हे सिम्बॉल जो आहे ना, अशा पद्धतीने जो सिम्बॉल काढतो हॅटेस सारखा, तर आपण तो ओमेगा. ओके, एस और ओमेगा हे दोन सिम्बॉल आपण त्यासाठी वापरतो. मॅक्सिमम टाइम आपण एस वापरतो, कुठेही ओमेगाचा विचार करत नाही, काढाय अवघड वाटतो, वापरत नाही आपण. ओके, ईच एलिमेंट ऑफ सॅम्पल स्पेस इज कॉल्ड सॅम्पल पॉईंट. तर प्रत्येक एलिमेंटला आपण काय म्हणतो, सॅम्पल पॉईंट म्हणतो. द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट एस इज डिनोटेड बाय एन ऑफ एस. एन ऑफ एस म्हणतो. एन ऑफ एस इज फायनाइट, देन सॅम्पल स्पेस इज सेट टू बी फायनाइट सॅम्पल स्पेस. जर एस मध्ये फायनाइट एलिमेंट असतील म्हणजे काउंटेबल नंबर ऑफ एलिमेंट्स असतील तर आपण त्याला म्हणणार आहे फायनाइट सॅम्पल स्पेस म्हणणार आहे. ओके, चला तर मग काय एक्झाम्पल मार्फत समजून घेऊयात. काय दिलेत, इथे टेबल दिलाय पहा. टेबलमध्ये काय ऍक्टिव्हिटी टाईप क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे आपण टेबल कंप्लीट पाहूयात. फर्स्ट काय, रँडम एक्सपेरिमेंट दिलाय. 1 कॉइन इज टॉस. एक कॉइन टॉस केली, काय होईल, एकतर हेड मिळेल किंवा टेल मिळेल, है की नाही. म्हणजे हेड आणि टेल हे काय दोन आउटकम झाले आपले, आणि त्या आउटकमचं कर्ली ब्रॅकेटमध्ये, इथं कर्ली ब्रॅकेट पाहिजे, कर्ली ब्रॅकेटमध्ये आउटकम्स लिहिले, त्याला काय म्हणतो आपण एस इज इक्वल टू एच टी. दिस इज अ सेट. याला काय म्हणतो आपण सॅम्पल स्पेस म्हणतो. आणि हे जे एच आणि टी आहेत हे आपले काय आहेत, सॅम्पल पॉईंट्स आहेत. हा जो एक एच आणि एक टी आहे तर आपण सॅम्पल पॉईंट्स म्हणणार, दोन सॅम्पल पॉईंट्स आहेत त्या सॅम्पल स्पेसमध्ये. ओके, म्हणजे एन ऑफ एस किती झाले, 2 झाले. ओके, चला दुसरा पाहिलं. समजा 2 कॉइन्स आर टॉस. 2 कॉइन्स आपण सायमल्टेनियस टॉस करतोय. म्हणजे काय, 2 कॉइन घ्यायचे, 2 जण बसलोय आपण, कॉइन टॉस करतोय. समजा काय होईल, दोघांचे पण हेड येतील म्हणून एच एच. समजा एकाचा हेड आणि एकाचा टेल आला तर तो एस टी. समजा पहिल्याचा टेल आणि दुसऱ्याचा एच आला तर ते टी एच आणि टी टी. ह्या 4 प्रकारचे आउटकम्स होऊ शकतात. दोघांचे पण टेल, अशा प्रकारचे 4 आउटकम्स होऊ शकतात. म्हणजे इथं सॅम्पल पॉईंट किती आहेत, सॅम्पल पॉईंट 4 आहेत. आणि सॅम्पल स्पेस कसा आहे, एस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये एच 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 टी टी एच टी टी. किती एलिमेंट झाले एसमध्ये, 4, म्हणून एन ऑफ एस किती झाला, 4. ओके, समजा 3, तसंच आपण 3 कॉइनचा एक्सपेरिमेंट करतोय, 3 जण मिळून एक्सपेरिमेंट करतोय. तर 3 कॉइन्स टॉस केलं तर एच 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 टी एच टी एच टी एच 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 टी 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 एच टी 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 एच आणि टी टी टी. अशा पद्धतीने 8 सॅम्पल पॉईंट्स आपल्याला काय मिळेल, सॅम्पल स्पेस मिळेल. कसे मिळवायचे आहेत, तर सरळ सरळ पहा. सुरुवातीला सगळ्यांचे हेड मिळालेत, नंतर दोघांचे हेड मिळाले, शेवटचा टेल मिळाला, नंतर एकाचा हेड मिळाला, मधल्याचा टेल आणि शेवटचा हेड मिळाला, नंतर पहिल्याचा हेड मिळाला, दुसऱ्याचं हेड म्हणजे 2 हेडवाले संपले. तर 2 टेलवाले करूयात. समजा टी टी एच मिळाला, नंतर टी एच टी मिळाला आणि एच टी टी मिळाला. म्हणजे शेवटच्याचा पहिल्या, मधल्याचा पहिल्याचा हेड मिळाला, शेवटचा टी टी टी. पाहिले का, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 असे 8 आउटकम्स इथं आपल्याला आहेत. तो एन ऑफ एस 8 आहे. पुढला पहा, 4th एक्सपेरिमेंट. अ डाय इज थ्रोन. एक डाय थ्रो केला आहे, काय होईल, 1 2 3 4 5 6 हे 6 सॅम्पल पॉईंट मिळणार आपल्याला. म्हणजे एन ऑफ एस किती होईल, 6. आता 2 डायस थ्रो केले, समजा 2 डाय थ्रो केलेत ॲट ए टाइम, तर काय होणार आहे, पहिला डाय समजा 1 पडला, दुसरा 1 पडेल, 2 मिळेल, 3 मिळेल, अशा पद्धतीने वेगवेगळे मिळतील. 1 2 3 4 5 6 असं कॉम्बिनेशन होईल. समजा पहिल्याला 2 मिळाले तर त्याचे दुसऱ्याचं 1 2 3 4 5 6 असे कॉम्बिनेशन मिळतील. 3 मिळाला फर्स्ट याच्यावर तर दुसऱ्याचे 1 2 3 4 5 6 असे कॉम्बिनेशन होतील. सो ऑन अप टू 6 पर्यंतचे कॉम्बिनेशन आपल्याला मिळतील. म्हणजे एन ऑफ एस किती होईल, 36 होईल. एन ऑफ एसची व्हॅल्यू काय आली, 36. आता पाहिजे, अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ पॅक ऑफ बेअरिंग नंबर्स फ्रॉम 1 to, म्हणजे आपल्याकडे कार्ड आहे ज्यावर 25 नंबर लिहिलेत, 1 to 25 आहे. 1 to 25 नंबर्स म्हणलेत, त्यापैकी आपल्याला काय करायचं आहे, एक कार्ड ड्रॉन करायचं आहे. म्हणजे 1 ते 25 नंबरचे कार्ड आपल्याकडे, म्हणजे किती कार्ड आहेत, 25 कार्ड्स आहेत. ऑब्विसली एन ऑफ एसमध्ये किती, 25 आहे. अशा पद्धतीने आपण लिहू शकतो, पण फायनल एलिमेंट माहिती आहे आपल्याला, म्हणून आपण डायरेक्ट 25 लिहू शकतो. पुढे पहा, अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ वेल शफल पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स. 52 प्लेइंग कार्डच्या वेल शफल पॅकमधून आपण एक कार्ड काढतोय. तर आपल्याकडे कार्ड कोणते कोणते असतात रे, आठवते का, डायमंड शेप, स्पेड शेप, हार्ट शेप आणि क्लब शेप. याचे प्रत्येकाचे 13 कार्ड्स असतात. टोटल 52 कार्ड्स असतात. सगळ्या 52ची लिस्ट करू शकतो आपण इथं सेटमध्ये, एस इन ब्रॅकेट सगळ्यांची लिस्ट करू शकतो, विच इज इक्वल टू 52. किंवा इथे आपण सेट बिल्डर फॉर्म सुद्धा सॅम्पल स्पेसचा लिहू शकतो. ओके, समजलंय. चला तर मग आपण आता सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन एस हे 2 कन्सेप्ट समजले असतील. पुढे पाहूयात.
चला काय दिलंय प्रॅक्टिस सेट 5.2 दिलंय पहा फॉर इच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट राईट द सॅम्पल स्पेस एस. आपला एक्सपेरिमेंट दिला त्या एक्सपेरिमेंटसाठी आपल्याला सॅम्पल स्पेस एस लिहायची आहे. सॅम्पल स्पेस लिहायची आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स पण लिहायचे एन ऑफ एस पण लिहायचं आहे. ओके म्हणजे एस आणि एन ऑफ एस हे आन्सर त्यांना एक्सपेक्ट आहे. ओके चला दोन एक्सपेरिमेंट आपल्याकडे. फर्स्ट एक्सपेरिमेंट काय पहा चला पहा बरं काय दिलंय 1 कॉइन अँड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. एक कॉइन आणि एक डाय सायमल्टेनियसली थ्रो केलेला आहे. काय एक्सपेरिमेंट होईल चला सॅम्पल स्पेस मिळतो पहा एस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये पहिला एक काय कॉइन आहे कॉइनला एच मिळेल किंवा टेल मिळेल. ओके मग एच सोबत डायचा 1 मिळाला समजा, एच सोबत किंवा डायचा 2 मिळाला, एच सोबत डायचा 3 मिळाला, एच सोबत डायचा 4 मिळेल, एच सोबत डायचा 5 मिळेल आणि एच सोबत डायचा 6 मिळेल. याला कॉमर्स करायच्या. तसाच आता समजा एच ऐवजी टेल मिळाला तर टेल सोबत 1 मिळू शकतो, टेल सोबत 2 मिळू शकतो, टेल सोबत 3 मिळू शकतो, टेल सोबत 4 मिळू शकतो, टेल सोबत 5 मिळू शकतो आणि टेल सोबत 6 सुद्धा मिळू शकतो. असे वेगवेगळे आउटकम्स होतील. किती झाले हे तर पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 वेगवेगळे आउटकम असल्यामुळे लिहायचं देअरफॉर एन ऑफ एस इज इक्वल टू 12. दॅट्स इट. सोपं आहे ना. चला पुढला पाहूयात. 2 digits numbers are formed using 2 3 and 5 without repeating digits. आपल्याला 2 डिजिटचा नंबर फॉर्म करायचा आहे 2 3 आणि 5 पासून. चला वेगवेगळे नंबर्स फॉर्म करूयात. रिपीट करायचं नाही कुठला नंबर म्हणजे आपल्याला एस काय येईल पहा एस इज इक्वल टू मी पहिला घेतला 23, दुसरा घेतला 25, पुढचा घेतला 32, 35, पुढचा घेतला 52, 53. असे टोटल 6 आपल्याला नंबर्स मिळतील. काही वेगळा मिळतोय का मिळत असेल तर कमेंटमध्ये सांगा मला नक्की. एन ऑफ एस इज इक्वल किती होईल तो 6. ओके चला नोट करून घ्या. पण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. काय दिलं पहा सेकंड क्वेश्चन. द एरो इज रोटेटेड अँड इट स्टॉप्स रँडमली ऑन द डिस्क. एक एरो रोटेट होतो आणि तो रँडमली डिस्कवर जाऊन थांबतो. फाइंड आउट अँड कलर इट मे स्टॉप. आपल्या कलरचे नाव दिले खाली एक व्हील दिले त्या व्हीलवर एक एरो आहे. तो एरो आपल्याला गोल फिरवता येऊ शकतो. तो गोल फिरवल्यानंतर तो कुठल्या एखाद्या व्हीलवर जाऊन थांबेल त्याचं नाव लिहायचं आहे कोणत्या कलरवर थांबेल. ओके कोणत्या कलर थांबू शकतो येलोवर थांबेल, ब्ल्यूवर थांबेल, ग्रीनवर, पर्पल, रेड, ऑरेंज कुठल्या एकावर थांबू शकतो. काय म्हणू शकत सिन्स देर आर 6 colors on disk. डिस्कवर किती आहे 6 कलर्स आहे. ओके देअरफॉर सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू काय होईल सॅम्पल स्पेस सगळ्यांची नावं घेऊयात. रेड, ऑरेंज, येलो, ब्ल्यू, ग्रीन, पर्पल. ओके 6चे 6 नाव आपण तेव्हा घेतली. देअरफॉर एन ऑफ एस इज इक्वल टू 6. देअरफॉर एरो may stop on any one of the 6 colors. On any one of the 6 colors. ओके 6 पैकी कुठल्या एका कलर थांबला असेल. चला थर्ड करूया. थर्ड काय दिलाय इन अ मंथ ऑफ मार्च 2019. मार्च 2019 कॅलेंडर आपल्याला पेज दिसते इथे खाली. फाइंड days on which the date is a multiple of 5. डेट काय पाहिजे 5 चे मल्टिपल असणारा डे शोधा तुम्ही. ओके चला मग 5 चे मल्टिपल नंबर कोणते कोणते आहेत ते करूयात. इथे 5 आहे पहा, इथे 10, 15, 20, 25 and 30 हे सगळे काय आहेत 5 चे मल्टिपल डेट आहेत. ओके त्या डेटला असलेला डे फक्त आपल्याला
नोट डाऊन करायचं आहे. म्हणजे काय तर पहा, म्हणूयात डेट्स मल्टिपल ऑफ 5 आर कोणत्या कोणत्या असतील 5, 10, 15, 20, 25, 30. Therefore sample space S is equal to, what is S? तर पहा आपण आता समोर कॅलेंडरमध्ये मार्क केले ते दिसतात. पहा पहिला मंडे आहे, त्यामध्ये ट्यूजडे आहे, वेन्सडे सुद्धा आहे. म्हणजे थर्सडेला एकही डे येत नाही आहे, थर्सडे नाही आहे. फ्रायडे आहे, सॅटर्डे आहे आणि संडे पण आहे. ओके, इथं संडेला एस यू करतो मी फक्त. ओके, तुम्ही कंप्लीट नाव सुद्धा घेऊ शकता, थर्सडे ट्यूजडे वगैरे सगळ्यांचे नाव घेऊ शकता. ओके, देअरफॉर एन ऑफ एस किती होईल आपल्याकडे? एन ऑफ एस इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 होतील. भले ते 7 दिवस असले तरी एन ऑफ एस आपल्याला काय असेल 6. म्हणजे काय म्हणतात आपल्याला? देअरफॉर द डेज ऑन विच द डेट विल बी मल्टिपल ऑफ 5, देअरफॉर द डेज on which date is multiple of 5 are कोणते असणार ते? तर मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, फ्रायडे, सॅटर्डे अँड संडे. ओके, चला नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. नेक्स्ट काय दिलं पहा, 4th क्वेश्चन. फॉर्म अ रोड सेफ्टी कमिटी. आपल्याला एक रस्ता सुरक्षा समिती आपल्याला स्थापन करायची आहे. ऑफ 2 दोघांची, फ्रॉम 2 बॉईज B1 B2. आपल्याकडे 2 मुलं आहेत B1 B2 अँड 2 गर्ल्स G1 G2. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू राईट द सॅम्पल स्पेस. आपल्याकडे खाली ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची. काय दिलं? कमिटी ऑफ 2 बॉईज. 2 बॉईजची कमिटी कशी होईल? तर तिथं आपल्याला B1 B2 म्हणता येईल, दोघं बॉईज घेतले तर. सेकंड म्हणलं पहा, कमिटी ऑफ 2 गर्ल्स. 2 गर्ल्सची कमिटी कशी होईल? तर G1 G2 अशी कमिटी होईल. आणि काय म्हणलं? कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल. आता फक्त मुलांची फक्त मुलींची घेतली कमिटी आपण. आता मिक्समध्ये कमिटी कशी असेल? तर इथे दिले B1 G1, तर B1 आणि G2 अशी एक कमिटी होईल, B2 G1 अशी एक कमिटी होईल आणि B2 G2 अशी एक कमिटी होईल. 4 कमिटी होतील. म्हणजे फोर सॅम्पल स्पेस तेवढे बसणार नाहीत. मग खाली होऊयात. मग सॅम्पल स्पेस कशी होईल पहा, मी खाली येतो. म्हणजे इक्वल टू पहिला काय B1 B2, B1 P2 कॉमा, दुसरं काय G1 G2 आहे पहा तिकडे, G1 G2 कॉमा, पुढले सगळे 4 लिहायचे आपल्याला, B1 G1 कॉमा, P1 G2 कॉमा, B2 G1 कॉमा, B2 G2. ओके, अशा पद्धतीने आपल्या टोटल कमिटी आपली होऊ शकते. ओके, चला तर मग नोट करून घ्या. अशा पद्धतीने आपण आपला प्रॅक्टिस सेट 5.2 संपवलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इव्हेंट आणि प्रॅक्टिस सेट 5.3 पाहणार आहोत. चला तर मग थांबूयात. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा. व्हिडिओ लाईक करा. काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील, काही सजेशन असतील तर कमेंट नक्की करा.